ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते। माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्यासम करोत सत्यघोष हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा। मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासही या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त। जय भीम ताजी सबको जय भीम जय भीम जय भीम माय सबको। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत भगवान बुद्धाचे जे चाहते आहेत ते चाहते पाहत आहोत। भगवान बुद्धाचे चाहते पाहत असताना आपण या ठिकाणी अनाथ पिंडक पाहिलेला आहे। भगवान बुद्धाचे चाहते पाहत असताना आपण इथे बिंबिसार राजा पाहिलेला आहे, जीवकाचं दान पाहिलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आम्रपालीचे दादा। आम्रपाली पाहत असताना आपण या ठिकाणी आम्रपालीचा जो जन्म झालेला आहे या जन्मापासूनचा वृत्तांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वैशाली नगरीमध्ये या राजपरिवाराची एक अशी सुंदर ख्याती होती आणि वेगवेगळ्या त्यावेळेस आमराया होत्या, वड होते, हो की नाही? जसं वेळुवड दान दिलं होतं तशाच पद्धतीचं या वैशाली नगरीमध्ये सुद्धा आम्रवण वगैरे असे खूप वनं असायची आणि मग त्या वैशाली नगरीमध्ये एक महानाम नावाचं कुटुंब जे आहे ते कुटुंब त्या बाग बगीच्याची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्याला ठेवलं होतं आणि त्याच बगीच्यामध्ये त्यांचं राहणं सुद्धा होतं। एक छोटी कुटी होती साईडला राहण्यासाठी आणि ते दोघं दाम्पत्य महानाम आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी ते वास्तव्याला होतं। आता या महानामाच्या या परिवारामध्ये कोणतेही त्यांना मुलंबाळ मात्र झालं नाही आणि अशा पद्धतीचं त्यांचं जीवन जे आहे हे सुनं होतं। एक दिवस जे आहे कधी पण त्या ठिकाणी ते बाग बगीचा स्वच्छ करत असताना कुठे केर कचरा पडलेला आहे, कुठे पालापाचोळा पडलेला आहे हे मात्र त्या महानामाच्या नजरे आड कधी होत नव्हतं। कोणत्या झाडाला जर एखादी कळी नवीन लागत असेल तर ती सुद्धा त्याच्या लक्षामध्ये ताबडतोब येत असे आणि मग अशाच पद्धतीने एका दिवशी जे आहे भल्या पहाटे तो महानाम त्या बागेची जी आहे टेहणी करत होता। तो बाग या ठिकाणी पाहत होता आणि मग बाग पाहत असताना त्या ठिकाणी चालत असताना त्या बागेची टेहणी करत असताना त्या आम्र वृक्षाखाली एक पांढरी वस्तू त्याला पडल्याचं भास झाला आणि तो महानाम त्या ठिकाणी त्याला भास झाल्यानंतर थोडं अंतर तिकडे तो चालत गेला आणि चालत गेलेला असताना त्याला त्या ठिकाणी एक रडण्याचा सुद्धा आवाज आला आणि शुभ्र असं मलमलचं जे आहे रेशीमाचं कापड त्या कापडामध्ये हालचाल करत असलेलं एक बालक आणि त्याचा रडण्याचा आवाज आला आणि मग तो महानामाने लागलीच त्या अर्भकाला जवळ घेतलं आणि जशी त्याला आपली ऊब दिली त्यानंतर त्याचं मात्र रडणं थांबलं आणि त्या अर्भकाला त्यांनी जवळ घेतलेला आहे। इकडे तिकडे पाहतो, या साईडला त्या साईडला चहूकडे तो पाहतो, दूरवर मात्र त्याला कुणीही या ठिकाणी दिसून आलेलं नाही आणि मग त्या बालकाला तो मात्र आता जवळ घेतो आणि जवळ घेऊन तो आता आपल्या पत्नीला भेटायला म्हणजे पत्नीकडे जातो। त्या कुटीमध्ये गेल्यानंतर त्याची पत्नी जी आहे कामामध्ये व्यस्त असते आणि मग ते जे बालक आहे
स्त्री जातीचं ते अर्भक आहे आणि त्या अर्भकाला मात्र तो महानाम आपल्या पत्नीच्या मांडीवर ते बाळ ठेवतं आणि ते बाळ जणू ठेवलं ती ताबडतोब असंख्य अशी पापे त्या बालकाचं घेते आणि आपल्या हृदयाशी त्या बालकाला ती कुरवाळते. अनंत अशी जणू प्रेमाची वर्षाव त्या बालकावर करते. तिला हे विचारायचं सुद्धा भान नसतं की हे काय आहे. आपल्या पतीला तिला विचारायची सुद्धा या ठिकाणी भान नसतं. एवढं आनंदावून त्याची ही पत्नी ती गेलेली असते. जणू काही तिला वाटतं की हे माझंच बालक आहे. अशी अमाप जी आहे ती प्रेमाचा वर्षाव त्या बालकावर करते. आणि मग तदनंतर जे आहे तो महानाम मात्र हा वृत्तांत सांगतो आणि मग हा दोघांच्या छत्रछायेखाली ते बालक जे आहे जे आहे त्या छत्रछायेखाली त्यांचं संगोपन होतं. आता संगोपन होत असताना ते दोघंही पती पत्नी विचार करतात की आता आपल्या या बालिकेचं नाव ठेवायचं आहे. आता नाव नेमकं काय ठेवणार हे दोघं विचार करतात आणि विचार केल्यानंतर त्यांना असं वाटतं की हे जे काही स्त्री जातीचं अर्भक आहे, ही जी काही बालिका आहे ती आपल्याला आम्रवनामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली सापडलेली आहे आणि म्हणून या बालिकेचं नाव आपण मात्र आम्रपाली ठेवूया. आणि मग ते दाम्पत्य त्या बालिकेचं नाव काय ठेवतात? मग आम्रपाली ठेवतात. आणि मग या आम्रपालीचं नाव या ठिकाणी ठेवल्यानंतर ती आम्रपाली मात्र आता छोटे छोटे जे आहे आपले बोबडे बोल या ठिकाणी बोलू लागलेली आहे. बोलत असताना तिची इवली पावलं ती या ठिकाणी दौडू लागलेली आहे, चालू लागलेली आहे. जणू काय ते अंगण जे आहे तिला खेळण्यासाठी आता किट पडू लागलं किंवा लहान पडू लागलेलं आहे. तिचे बोबडे बोल त्या दोघांही दाम्पत्याला कधी मोहून घेत असत आणि मग त्या सगळ्या त्या छटा दिवसेंदिवस ती कन्या आम्रपाली अधिकच चंचल आणि गोंडस दिसू लागलेली आहे, बाळसेदार दिसू लागलेली आहे. जसं एखाद्या बगीच्याला बाळसं येतं तसं या आम्रपालीला सुद्धा बाळसं आलेलं आहे. या दाम्पत्याच्या जीवनात एवढा आनंद मात्र यापूर्वी कधीही आलेला नव्हता. पोटावर पुढे सरकण्यासाठी किलकरी मारत रांगत असताना ती पुढे या ठिकाणी दुडू चालण्यासाठी तिचे अंगण मात्र त्या बालकास कमी पडू लागलेले आहे. तिची मुबूस रडण्याचं आणि लगेचच तिला मंजूर असं जो हसणं आहे हे हास्य स्वराने ती जी काही झोपडी व त्याचा परिसर लिदारून उठला होता. पुढे तिच्या सततच्या या बोबड्या बोलल्याने बागेचा, साऱ्या घराचा व जोडप्याच्या मनावर जणू काय तिने ताबाच मिळवून घेतला होता. त्यांनाही या ठिकाणी कळलं नाही की दोघांच्या या संगोपनात पाहता आम्रपाली जणू चंद्राच्या शुक्ल पक्षावाणी, जसं चंद्र जे आहे कोरा करत जे वाढत जातो तशा या चंद्राच्या शुक्ल प्रमाणे ती सुद्धा वाढू लागले. तिचे लाड पुरवता त्या दोघांना सुद्धा जणू नाके नऊ येऊ लागलेला आहे. मागितलेली वस्तू तिला त्याच दिवशी हवी असा ती हट्टास करत असे. या बालिकेच्या आवडीनिवडी मोठ्या राजशाही थाटावाडी असतात. तिच्या शुभ्र तलम आणि उंच रेशमी कापडामध्ये गुंडाळलेली सापडली होती आणि यावरून त्या महानामानं असा कयास काढला की ही काही साधारण व्यक्ती नाही, एखाद्या मोठ्या घरातली मुलगी आहे. असा हिच्या जन्माचा संबंध दुसऱ्या तिसऱ्या कोणाशीही नसून एखाद्या राजघराण्याची असावा असं त्याला मात्र वाटलं. जात्यात अशी ही जन्मताच जणू रूपवान असलेल्या या बालिकेचे सौंदर्य पुढे तर जसजसे दिवस लोटू लागले तसं मात्र तिचं सौंदर्य अधिक खुलू लागलं होतं. ज्या कुणाची नजर तिच्यावर पडे तो तिचा निरागस चेहरा पाहतच राहील. सौंदर्याने मधुर जसं तिचं सौंदर्य होतं तसा तिचा मधुर असा आवाज सुद्धा होता. मधुर बोलाने प्रभावित झाल्याशिवाय कुणीही या ठिकाणी राहत नसे. अजून पुढे 8वे वर्षही तिने गाठले नव्हते तेवढ्यात मात्र या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी अशी घडली की महानामची जी पत्नी आहे त्या पत्नी मात्र देहांत झाला. अर्थातच महानामाची पत्नी त्या ठिकाणी वारलेली आहे आणि ही आम्रपाली जी आहे आता मायेच्या प्रेमाला मात्र पोरकी झाली. मातेचा आणि पित्याचा प्रेम आता मात्र त्या महानामाला द्यावं लागलेलं आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता महानाम पाहू लागलेला आहे. पत्नीच्या देहवासन झाल्यानंतर पत्नीच्या मृत्यूनंतर महानामाने एकट्याने त्या आम्रपालीचा सांभाळले. आई आणि वडील दोघांचीही माया त्याने तिला लावली आणि तिची हवे ते लाड या ठिकाणी त्याने पुरवले
आणि तिला कशाचीही या ठिकाणी उणीव मात्र भासू दिली नाही. जसजसे दिवस पुढे पुढे सरकू लागले तसतसे आम्रपालीचे सौंदर्य जणू अधिकच उठावदार दिसू लागलेले आहे. तिच्या लावण्याची, तिच्या आकर्षक देहाची चर्चा जी आहे या वैशाली नगरीमध्ये होऊ लागली होती. यौवनाच्या उंबरठ्यावर आता मात्र तिने पाय ठेवलेला आहे. आता तारुण्याच्या उंबरठ्यावर ती आलेली आहे. आता यौवनाच्या उंबरठ्यावर तिने पाय ठेवला. पाय ठेवता ठेवता वैशाली हे सभोवतालच्या त्या पंचकोशीत एक दैवी सौंदर्य लाभलेली युवती अशी तिची ओळख या ठिकाणी होऊ लागलेली आहे. जणू का एखादी दैव सुंदरच या ठिकाणी आलेले आहे किंवा एखादी दैवी सौंदर्य तिला लाभलेलं आहे अशा तिच्या सौंदर्याची या ठिकाणी ओळख होऊ लागलेली आहे. जणू एखाद्या कारागिरानं जणू कसून मूर्ती तयार केलेली आहे असं तिचं लावण्य आणि असं तिचं सौंदर्य होतं. या आम्रपालीचं रूप लावण्य इतकं आकर्षक होतं की तिला पाहणारा कोणताही युवक, मग तो लिच्छवी साम्राज्याचा असो, युवराज असो किंवा वज्जी राज्याचे सरदार असो किंवा वैशालीचे धनश्रेष्ठी असे व्यापारी असोत अथवा सर्व लिच्छवी राजकुमारामधले, तर तिला प्राप्त करण्यासाठी कमालीचे स्पर्धा लागली होती. तिला प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाची एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती. त्याला वाटलं की आम्रपाली मला मिळावी, त्याला वाटतं आम्रपाली मला मिळावी अशी सगळ्याची या ठिकाणी ओढ चढावड सुरू झालेली आहे. एक प्रकारची जशी स्पर्धा असती तशी स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे. आम्रपालीच्या या सौंदर्याची जादू अशी काही चालली की एकाच वेळी अनेक राजकुमाराने तिच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. कोणत्याही परिस्थितीत ते केवळ आपल्यालाच मिळावी असे वैशाली नगरी व परिसरातील सर्वांना, म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनाच असं वाटू लागलं होतं. आम्रपालीचा नाईलाज या ठिकाणी होता की ती या साठबारीकडे केवळ पाहतच राहत असे. त्या पलीकडे ती काहीही करू शकत नव्हती. लिच्छवी राजकुमार मोठे हट्टी आणि आडमुठे होते. एखाद्या गावचे जसे लोक कसे असतात आडमुठे, तसे हे लिच्छवी जे लोक होते हे सुद्धा कसे होते, हट्टी आणि आडमुठे होते. गर्विष्ठ आणि हेकेखोर होते आणि म्हणून सर्व शूद्र असे होते. युद्धात आणि प्रेमात सर्व काही सक्षम असतं या न्यायाने तिला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची पात्रता होती किंवा तयारी होती. आणि मग कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. प्रत्येक राजकुमार आम्रपाली हस्तगत करून घेण्यासाठी एकमेकावर अगदी तलवारबाजी करेपर्यंत नेहमी त्या ठिकाणी उतावळे झालेले असायचे. एकत्र आल्यानंतर ते नेहमी काय व्हायचे, उतावळे झालेले असायचे आणि आपापल्या तलवारी काढून ते सज्ज राहायचे. अशी परिस्थिती असताना केवळ एका सौंदर्यवतीसाठी होणारा हा सगळा काही संभाव्य रक्तपाताची चाहूल या ठिकाणी त्या वैशाली नगरीला लागली. कारण आम्रपालीला प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी रक्तपाताची एकमेकाचा जो आहे प्राण घेऊन त्या रक्तपाताची चाहूल या वैशाली नगरीला लागली होती. या वैशाली गणतंत्रामधील जबाबदार जे काही वरिष्ठ होते, हे वरिष्ठांनी एक आता मात्र महापरिषद त्या ठिकाणी बोलवली. जी महापरिषद त्याला आपण पंचायत सभा सुद्धा म्हणू शकतो. ही पंचायत सभा बोलवली. सर्व त्या ठिकाणी राजकुमाराला आमंत्रित केलेलं आहे, सर्व सामंताला आमंत्रित केलेलं आहे, सर्व सरदाराला आमंत्रित केलेलं आहे, सर्व जे काही श्रेष्ठी आणि व्यापारी आहेत यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे आणि जे जे आम्रपालीशी विवाह करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्वांना मात्र या महापरिषदेमध्ये आमंत्रित केलेले आहे. जे युवक तथा सर्व प्रेमी जनांना या सभेत मात्र निमंत्रित करण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी एक या वैशाली नगरीची एक परंपरा होती. तेथील संसदेप्रमाणे म्हणजे तिथील संसद म्हणजे तिथल्या घटनेप्रमाणे किंवा तिथल्या नीती नियमाप्रमाणे तो एक नियम असा होता की तो नियम या नगरातील कोणत्याही अद्वितीय अशा सर्वांगीण स्त्री जी सुंदर असेल त्या स्त्रीच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झाली आणि ती स्त्री कोणा एकाच युवकाच्या पसंतीची जर नाही राहिली, म्हणजे एकाच युवकाच्या पसंतीची नाही राहिली आणि सर्वांच्या मनामध्ये जर ती भरली, सगळ्यांच्या आवडीचा विषय जर ती झाली, तर ती कोणा एकाशी विवाह करू शकत नव्हती. विवाह इच्छुक लग्न तिला या ठिकाणी करता येत नसे. अशा परिस्थितीत ती संपूर्ण नगराची एक संपदा ठरत असे.
नुसार हा नियम कसा होता मग? अतिशय अन्यायकारक असाच होता. तो कायदा कोणासही या ठिकाणी मोडता येत नसे. त्याची घटनाच या अशा पद्धतीची करून ठेवलेली होती आणि असे आदेश या वैशाली नगरीमध्ये या लिच्छवीमध्ये देण्यात येत होते. आता या आम्रपालीच्या वेळची सुद्धा हीच गत झालेली आहे. याच दुष्ट कायद्याचा आधार या ठिकाणी घेण्यात आला आणि बरेच उलटसुलट चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर्क वितर्क तथा विचार विमर्श झाला. या सर्व बाबी पाडल्यानंतर त्या परिषदेत असा निर्णय घेतला की वैशाली नगरीतील लिच्छवीच्या वज्जी संघाच्या या संविधानाप्रमाणे आम्रपाली कोणा एकाची पत्नी होऊच शकत नाही. कारण असे होणे हे आपल्याच राज्यातील एकमेकाच्या शत्रुत्वाचे कारण बनेल. म्हणजे ह्या वैशाली नगरीमध्ये एकमेकाचे शत्रू जास्त बनतील आणि सगळ्यांचा या ठिकाणी काय होईल मग एकमेकाचे ज्या खुनाचे प्यासे होतील आणि या ठिकाणी सगळ्यांचा जे आहे मृतदेह पडेल असं या वैशाली नगरीला वाटू लागलेलं आहे. ही आम्रपाली कोणा एकाची पत्नी होऊ शकत नव्हती. कारण असे होणे हे आपल्या राज्यातील एकमेकाच्या शत्रुत्वाचे कारण बनेल. तेव्हा आजपासून ती वैशालीतील सर्व जे सामंत आहेत, सर्व जे काही सरदार आहेत, सर्व राजकुमार आहेत, सर्व युवक तथा सर्व व्यापारी म्हणजे श्रेष्ठी यांची सामूहिक पत्नी अर्थातच नगर वधू बनून राहील असा या ठिकाणी काय केला एक निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठे? त्या परिषदेमध्ये किंवा त्या पंचायत सभेमध्ये. हा कायदा लागू करण्यापूर्वी संबंधित युवतीने समोरासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली स्वीकृती म्हणजे आपली स्वीकृती कळविण्याचीही बंधन कायद्यात घालून दिलेलं होतं आणि हे करत असताना ती युवती सुद्धा त्या समोर पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी बंधन होतं. या वज्जी संघाचा हा निर्णय ऐकून जो एक पिता आहे, जो पिता त्यांनी लहानाचं मोठं या बालिकेला केलेला आहे, हा महान पिताला मात्र हे ऐकून खूप असं वाईट वाटलं. त्याने परिषदेला मोठे विनम्रपणे विनंती केली होती. हात जोडून तो विनंती करू लागला, माझ्या कन्येला असा निर्णय देऊ नका हो. माझ्या मुलीला तुम्ही बक्ष द्या. मी एक लिच्छवी आहे, म्हणजे मी तुमच्याच कुटुंबातला आहे. मी या वैशाली नगरीचाच आहे. अहो गेल्या 52 वर्षाचा या ठिकाणी मी सहवास केलेला आहे. इथे सेवा केलेली आहे. निदान त्या सेवेची तरी या ठिकाणी तुम्ही जाण ठेवा. या वज्जी संघेच्या सेवेचा विचार करा. माझ्या एकुलत्या एका लाडक्या कन्येचे जीवन असे मात्र तुम्ही उद्ध्वस्त करू नका. आपल्या या प्राचीन तथा पारंपरिक नियमनातील सूट देऊन मला व माझ्या मुलीस या शिक्षेतून तुम्ही मुक्त करा. असा एक पिता जो आहे त्या पंचसभेला दोन्ही हात जोडून विनवणी करत आहे. आम्रपालीच्या अद्वितीय लावण्यावर वेडे झालेले तेथील गर्विष्ठ जे काही लिच्छवी आहेत, युवकांनी त्या महानामाची विनंती साफ त्या ठिकाणी धुडकावून लावली आणि नियमनाच्या बळावर ती मिळत नसेल, म्हणजे हे जे काही नियम आहे ना, या नियमनाच्या जर बळावर ती मिळत नसेल तर तलवारीच्या बळावर ती आम्ही प्राप्त करून घेऊ असा एकच निश्चय त्या ठिकाणी त्यांनी केला आणि आरोळी ठोकली. ही सर्व हाताबाहेर परिस्थिती जात आहे असं त्या सभेला वाटलं आणि ह्या महानामाला सुद्धा या ठिकाणी वाटलं. कारण सगळेजण त्या ठिकाणी आरोळी करत आहेत आणि तर जी या नियमाला भेटत नसेल तर आम्ही आमच्या तलवारीच्या जोरावर तिला हस्तगत करू असं या सभेमध्ये बोलत होते. आणि मग त्या महानामाला वाटलं आता ही परिस्थिती जी आहे आता हातची निघून जात आहे. पुन्हा त्याला एक असं वाटलं की आणखी एक माझ्याकडे आणखी एक नियम या वैशाली नगरीचा होता, या लिच्छवी साम्राज्याचा होता की ज्या कुणी युवतीला वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत तिला मात्र आपलं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडण्याची मुभा होती. आणि ती जी मत मान्य करत ते सगळ्या सभेला स्वीकार होतं किंवा मान्य होतं, परंतु ती स्वतःचं तिथं या ठिकाणी मत मांडावं असं सुद्धा या ठिकाणी एक सूचना होती की मग तो त्याला असं वाटतं की आता माझ्या कन्येला 18 वर्ष झालेला आहे आणि मग तो महानाम हाताबाहेर जाणारी परिस्थिती त्याच्या लक्षात आल्यानंतर तो छोटासा दुसरा प्रस्ताव त्या संघापुढे त्या पंचापुढे ठेवला आणि तो सभेस उद्देशून म्हणाला, महाराज थांबा, आम्रपाली आता सज्ञान झाली आहे. आम्रपाली आता
पदज्ञान झालेली आहे. तिच्या वयाला आता 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. वैशाली गणतंत्र राज्य प्रणाली पद्धतीनुसार तिला स्वतःचे मत मांडण्याचा पूर्ण आणि पूर्ण असा अधिकार आहे. तेव्हा कृपा करून या परिषदेच्या निर्णयासंबंधीचे तिचे नेमके काय मत आहे हे सभेने एक वेळ ऐकून तर घ्यावं. मगच वज्जी संघाने आपला अंतिम निर्णय या ठिकाणी कळवावा असं या ठिकाणी एकदा सांगत आहे. आजही आपण पाहतो या राज्यघटनेमध्ये आपल्याला सुद्धा हक्क आणि अधिकार बहाल केलेले आहेत. किती वर्षाला? वयाच्या 18 वर्षाला, बरोबर आहे. इथे सुद्धा म्हणजे 2500 वर्षापूर्वी सुद्धा वयाचे 18 वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला तिचं स्वतंत्र असं मत मांडण्याची मुभा दिलेली आहे. हे ऐकून ते विषुक्त राजकुमाराची डोकं आणखीनच भडकलं. ज्या सभेमध्ये ते बसले होते ते मात्र राजकुमाराचं डोकं आणखी काय झालेलं आहे, भडकलेलं आहे. आपली शस्त्र त्यांनी हवेमध्ये अशी भिरकावली आणि सर्वजण एकच या ठिकाणी सुरात ओरडली, हो हो, आम्रपालीची रायच काय आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी वज्जी संघाच्या मनात दुसरे तिसरे काही आले तरी आता हा निर्णय मात्र फिरू शकत नाही. आम्ही जिवंत असेपर्यंत तरीही आम्रपाली आम्हा सर्वांची सामूहिक उपभोग्य अशी वस्तू असेल. ती वैशालीची नगरशोभिनी असेल. या परिषदेचा निर्णय एकदा ठरला तो ठरला. आता त्यात बदल शक्य नाही असे सगळेजण या ठिकाणी त्या परिषदेमध्ये ओरडू लागलेले आहेत. एवढ्या सर्वांच्या नजरा आता मात्र त्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराकडे लागलेल्या आहेत. सभागृहाच्या प्रवेशद्वाराकडे सगळ्याच्या नजरा आता वळल्या. जे काही राजे होते, महाराजे होते, जे काही युवक होते, सरदार होते, म्हणजे अमात्य होते, राजकुमार होते, सामंत होते, ज्यांना ज्यांना या ठिकाणी त्या सभेमध्ये आमंत्रित केलेलं होतं ते सर्व श्रेष्ठी कोल्ह जे आवाज करत होते आता मात्र ते सभा शांत झालेली आहे. शांत झालेली आहे. तो आवाज मात्र कोल्ह थांबला. एक गौरवर्णीय अनुपम असं जिचं सौंदर्याने परिपूर्ण नुकतंच आता ती या यौवनामध्ये आलेली, यौवनात तिने नुकतंच पदार्पण केलेलं एक ललना, एक नवतरुणी तेथील वातावरणात सुशोभित करत सुगंधीच चारही दिशेला उधळत करत सर्वांचे लक्ष त्या सभागृहाकडे तिच्याकडे वेधत होती. लक्ष वेधत सभागृहात प्रवेश करत होती. सर्व युवक जे आहेत एकटक मात्र नजरा लावून तिच्याकडे पाहतच राहिले. ती आम्रपाली होती. त्या सभेतील उपस्थितांपैकी कैकांनी तिला प्रत्यक्षात जे आहे आजतागयातच पाहिलेलं, म्हणजे आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं, परंतु आता मात्र त्या ठिकाणी तिला पाहत आहे. आम्रपालीने रेशमी वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेलं होतं. उंच असे वस्त्र परिधान केले होते. लक्षवेधीत तिने आपला साज शृंगार केला होता. दागदागिने घातले होते. आपल्या सुंदर मुलायम कोमल अशा काळ्या आणि घनदाट केसांचा सेलदार असा आंबाडा तिने बांधला होता. त्यावर सुगंधी अशा शुभ्र मोगऱ्याची जी काही फुलं आहेत त्या फुलांच्या गजरा मारल्या होत्या. आज आणखीनच हे सगळं काही सौंदर्य तिच्या या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत होतं किंवा आकर्षक दिसत होतं. तिचा संपूर्ण देह असा काही शोभित दिसत होता की कोणा एका कसलेला कारागीर आहे, म्हणजे कुणी एखादा जसा कसलेला कारागीर आहे त्या कारागिराने जणू काही ही प्रतिमा आपल्या हाताने तयार केली आहे, घडवलेली आहे. एक संघ अशा संगमरमरी खाणीने अशा स्फटिकापासून मोठ्या तन्मयाने म्हणजे सगळं तन्मय आपलं या ठिकाणी ओतून जणू काही मूर्तीच घडवली आहे असं तिचं हे सौंदर्य या ठिकाणी दिसून आलेलं आहे. तिच्यातील तेज प्रभा, तिचा प्रकाश, तिचं माधुर्य, तिची कोमलता, तिचं तारुण्य, सुलभ चंचलता, हा प्रवाह अवहेतीची वाहत होत इतक्या या ठिकाणी वाहत होता. सर्वसमावेशक सुबोध सुंदर आणि सुसंघटित असे अवयवांचा इतका बेभान मिलाप, अपूर्व संगम जणू काय एकत्रित एकाच या आकृतीमध्ये कधी कुणी पाहिलेला नव्हता. आपले टपोरे असे पाणीदार डोळे, या डोळे पायाकडे तिने ठेवत आपले एक एक पाऊल मात्र या ठिकाणी टाकत मंद मंद पावले टाकेल ती आपल्या पिता महानामाच्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिला आता काही क्षणातच या वज्जी संघासमोर आपलं मत, आपलं उत्तर या ठिकाणी द्यायचं होतं.
गणिका बनण्यास राजी आहे किंवा नाही, या प्रश्नाचं तिला उत्तर द्यायचं होतं. तिने आपल्या मनात इथे येण्यापूर्वी विचार केला होता, जर मी या लिच्छवी कायद्याच्या निर्णयाचा अस्वीकार केला तर इथे ह्या साऱ्या रागीत गर्विष्ठ वंचित तरुणांचा आपापसात लढून पूर्णपणे अंत होईल. म्हणजे आपापसात हे लढतील आणि ते एकमेकाला मारतील किंवा त्यांचा अंत होईल. या विनाशापासून त्यांना जर थांबवायचं असेल, हा विनाश होऊ द्यायचा नाही, आणि या विनाशापासून जर त्यांना थांबवायचं असेल तर संघाचा नियम मी मान्य करणे भागाचे आहे. जर हा सहार या ठिकाणी होऊ द्यायचा नसेल तर संघाचा जो काही निर्णय आहे तो मान्य करणे भल्याचे आहे. तिचा जो अंतर्मन आहे, तिच्या अंतर्मनात विचारांची काहूर निर्माण झाले होते. बराच विचार करून तिने आता उत्तर दिलेले आहे. खूप असा काहूर तिच्या अंतर्मनात निर्माण झालेले आहे. आता मात्र ती पुढे सरसावली. आता मात्र तिने उत्तर दिलं. त्या पंचाला तात असं म्हणत असत, तात, मी आपल्या या निष्ठुर निर्णयावर खूप असा विचार केला. शेवटी मला असं वाटलं की जर या वज्जी संघातील तरुणांना यादवी युद्धापासून वाचवायचं असेल, येणाऱ्या या युद्धापासून जर वाचवायचं असेल तर त्यांच्यावरील वैर संपवून त्यांना शांतिपूर्ण जीवन जगू द्यायचं असेल तर माझ्या वैशालीच्या या निषिद्ध कायद्याने सामूहिक उपभोग्य वस्तू बनविण्याचा जो निश्चय केला आहे तो अंगीकार केल्याशिवाय मला मात्र गत्यांतर नाही. आम्रपालीची ही स्वीकृती ऐकून सर्व सभेला जणू आनंदाचा भरती चालली आहे. हे शब्द तिचे ऐकून त्या सभेला जे लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्या सभेला जणू आनंदाची भरती आली आहे. सर्वांनी पुनस्त या ठिकाणी एका सुरामध्ये मोठ्याने आरोळी ठोकली आणि सर्वजण तिच्या या शब्दाला साधू 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 म्हणू लागलेले आहेत. आणि सर्वांनी पुन्हा आपल्या तलवारी हवेमध्ये झुकावल्या. या साधुवादाने आम्रपाली एका क्षणात तिच्या ज्या काही वैयक्तिक इच्छा, तिच्या आकांक्षा, तिच्या मनातील स्वप्नांना तिने पायदळी तुडवेल. वैशालीची ती मात्र आता गणिका बनली. वैशालीची ती मात्र आता जनपद कल्याणी बनली. वैशालीची ती मात्र आता नगर वधू बनवून घोषित करण्यात आली. निव्वळ स्वार्थी कमालीची स्त्री लपट, टोकाचे दाभिक आणि पुऱ्या अर्थाने माती फिरून लिचवी या तरुणाने आम्रपालीच्या आयुष्याची जणू राख रांगोळीच केली. अंतरंगाच्या हृदयी या साठलेल्या तिच्या या अंतरंगाच्या हृदयामध्ये साठलेल्या आकांक्षाचा जणू भंग झाला होता. आतल्या श्रवणाऱ्या अश्रूंचा आतल्या तिचं मन जे आहे आतल्यात आता अश्रूंनी ढासळलेला आहे. आतल्या तिच्या श्रवणाऱ्या या अश्रूंचा, तिच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा, तिच्या भावी जोडीदाराबद्दल तिच्या मनात कल्पिलेल्या स्वप्नांचा जणू आता चुरडा 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 झाला होता. त्या सर्व बाबीकडे पाहण्यासाठी तिला वेळ, ह्या सगळ्या बाबीकडे पाहण्यासाठी वेळ होताच कुणाकडे. वज्जी संघाचा नियम कितीही घृणास्पद, कितीही निंदनीय आणि कितीही जगावेगळा असला तरी त्याच्या पुढे तिला आता महानामास मात्र एका पित्याला सुद्धा आता हार खावी लागली. या सर्वांमध्ये नेमकं तिचा दोष काय होता? ह्या सगळ्या परिस्थिती जी सामोरे आलेली आहे त्या आम्रपालीचा दोष काय होता? तिचा दोष नेमका काय होता? तर निसर्गाने तिला बहाल केलेले अनुपम हे सौंदर्य. हाच होय का? या नियमानुसार तिला कोणावरही प्रेम करण्याची, तिला कोणाही एकाशी लग्न करण्याची, जीवनभर जीवनसंगिनी होण्याची अनुभूती मात्र नव्हती. आता वैशालीच्या बाजारातील ती एक विकाऊ वस्तू
अद्वैत परिस्थितीतून जीवन घालविल्यानंतर वैशालीच्या या रूपगर्वितीने स्वतःला मात्र आता त्या परिस्थितीला ढासळून गेलेला आहे. या परिस्थितीला किंवा या वातावरणाशी तिला जुळवून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. तिने आता या परिस्थितीला जुळवून घेतलं. त्या जीवनाचा तिला आता मात्र सरावच झाला. त्या वातावरणामध्ये ढाळण्याचा, त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा आणि त्या जीवनाचा आता मात्र तिला सराव केला. आता ती लिच्छवी राज्याचे राजे, महाराजे, महंत, श्रेष्ठी, सरदार यांच्या मनावर राज्य करणारी सर्वांची आता ती मात्र मलिका बनली. राज्याच्या परिसराच्या कुठल्याही राण्या महाराण्यापेक्षा अधिक थाटामाटामध्ये ती आता राहू लागली. या सार्वजनिक जीवनात सुरुवात करण्यापूर्वी तिने वज्जी संघात घातलेल्या अटीप्रमाणे तिला मात्र त्या ठिकाणी एक 7 मजली महल बहाल करण्यात आला होता. या महालाभोवती मजबूत व सुशोभित अशी तटबंदीत उंच आणि अगणित अशी शस्त्रधारी पहारेकरी सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. ज्या सेवेसाठी असंख्य असे दास दासी लावलेल्या होत्या. पुरेशी अशी धनसंपत्ती, दागदागिने, उंची अशी वस्त्रे, बाग बगीचे, ऐश्वर्याची सर्व साधन सामुग्री तिला देण्यात आलेली होती. तिच्या 7 मजली महलाचे नाव जे आहे ते सप्तभूमी प्रसाद असे होते. इतका सुंदर सुसज्ज तसा सर्व सोयींनी युक्त असा महल या वज्जी संघातच काय संपूर्ण या राजाकडे सुद्धा असा हा 7 मजली जो तिचा सप्तभूमी प्रसाद कुणाकडे सुद्धा नव्हता. भोवतालच्या कोणत्याही राजाकडे, महाराजाकडे नव्हता असा सप्तभूमी प्रसाद जो आहे थाटामाटामध्ये उंच असा त्या ठिकाणी उभा होता. या रंगबिरंगी दिव्याचा प्रकाश या प्रसादाच्या सिंहदारावर दर दिवशी गुंफलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या माळा त्या सर्वांग सुंदर वस्तुकलेच्या भव्यतेत आणखीनच जणू भर टाकत होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या नजरा त्या ठिकाणी खिळून ठेवीत असत. आम्रपालीस जन्मजातच जसं निसर्गदत्त सौंदर्य लाभलं होतं तसंच ती पट्टीची अशी नृत्यगणा सुद्धा होती. म्हणजे डान्स मध्ये किंवा नाचण्यामध्ये सुद्धा ती नृत्यगणा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ती निपुण असली होती. संगीताच्या वाद्याच्या स्पर्धा होत होत्या तेव्हा वैशालीच्या परिसरातील कोणतीही स्पर्धा आम्रपाली शिवाय होत नव्हती. आणि या आम्रपाली शिवाय कोणा दुसऱ्या या नर्तकीने आतापर्यंत ती जिंकलेली सुद्धा नाही. आणि जी काही स्पर्धा होती त्यामध्ये आम्रपाली या ठिकाणी जिंकत असे. असे कोणी कधी ऐकले नव्हते की कमालीचे सौंदर्य, बहरलेले तारुण्य, अतुलनीय नृत्यांगिना म्हणजे नृत्य निपुणता, गीत गायनातील प्रगल्भता या सर्व गुणांमुळे आम्रपाली म्हणजे वैशालीचा गौरव झाला होता. या सगळे जे काही तिच्यामध्ये गुण संपन्न होते आणि या सगळ्या गुणांमुळे या वैशाली नगरीचा जे आहे तो गौरव झाला होता. या गणतंत्र जी राज्य प्रणालीवर आपला जो अजय सैन्यावर जसा अभिमान वाटायचा म्हणजे या वैशाली नगरीला आपली गणतंत्र राज्य प्रणालीवर जसा अभिमान होता तसाच यांना आपल्या आदर्श या आम्रपालीवर सुद्धा तसाच अभिमान वाटायचा. त्याचबरोबर नृत्यगणा आम्रपाली बद्दल सुद्धा त्यांना या वैशाली नगरीला काय वाटत होता? गर्व वाटत होता. महानामाकडून आम्रपालीस तिच्या जे जन्मसंबंधीचा सगळा वृत्तांत हा आम्रपालीचा एका पित्याने तिला सांगला होता. आणि म्हणून महानामाने आम्रपालीच्या वाटे की काही असो आपला संबंध या राजघराण्याशीच असावा तिला सुद्धा असं वाटलं. आणि मग बेवारसपणे रतनाचे व महानामाचे आपल्या ओटीमध्ये तिला उचलून घेईपर्यंत तिचे क्षण त्या आमराईमध्येच गेलेले होते. सगळं तिचं बालपण जे आहे कशात गेलं होतं? त्या आमराईमध्ये गेलं होतं. आणि म्हणून तिला त्या आमराईचं एक आकर्षण होतं. एक आमराईचं तिला आकर्षण वाटू लागलेलं होतं. आणि म्हणून की काय तिला आमराईबद्दल विलक्षण असं आकर्षण वाटलं. आणि तिला असं वाटलं की आपल्याजवळ सुद्धा अशीच एखादं आम्रवण सुद्धा असावं असं तिने विचार निर्माण केली. आणि हा विचार मनात आल्याबरोबर तिला असं वाटलं की आपल्याकडे सुद्धा वैशालीच्या या राज्य उद्यानासारखे एखादे उद्यान असावे किंबहुना ते राज
बागेच्या निर्मितीसाठी कामाला लावलेले आहेत. तिला जागा देण्यात आली आणि मग त्या बागेची निर्मिती करण्यासाठी असंख्य असे सेवक किंवा नोकर चाकर तिने त्या कामाला लावले. आणि हे कामाला लावलेले असताना वैशालीची ज्या दिशेला हे राज्य उद्यान स्थित होते त्याच्या अगदी विपरीत दिशेने तिने प्रथम एका विस्तीर्ण जागेची निवड केली. या वैशाली नगरीपासून जास्त दूरही नाही किंवा वैशाली नगरीपासून जास्त जवळही नाही अशा पद्धतीने तिने ती जागेची निवड केली. आणि बागेची निर्मिती करत असताना तिने राज बागेपेक्षा दुप्पट क्षेत्रफळाची एक सुपीक अशी जमीन घेतलेली आहे. त्या बागेची जागा निश्चित आणि सुंदर संरक्षण भिंतीने तिने चौकोन कुंपण घेतलेला आहे. आणि मग नक्षीकाम केलेला मजबूत व उच्च प्रतीच्या दुर्मिळ या प्रस्तरापासून दगडाने बनवलेलं जे कुंपण आहे ते कुंपण होतं, जे भव्य दिव्य असं कल्पनेने निर्माण केलेलं एक सिंहद्वार सुद्धा त्या बगीच्या समोर होतं. प्रवेशद्वार त्याला म्हणतात किंवा सिंहद्वार म्हणतात. बागेच्या रथातून फेरफटका मारता येईल असा या नियोजनबद्ध पूर्व पश्चिम दक्षिण असे पक्के आणि विस्तीर्ण रस्ते तयार केले होते. त्यातच या ठिकाणी ज्या बगीच्याला असं पाणी जावं म्हणून तिने त्या ठिकाणी सिंचन व्यवस्था सुद्धा केलेली होती. त्या जागेमध्ये तिने 5 विहिरी सुद्धा तयार केल्या होत्या. चारी बाजूनी 4 आणि मध्यस्थी 1. संपूर्ण त्या झाडांना पाणी जावं तसंच त्या वेलांना फुलांना तिने असे ताटवे जे करतात तशा पद्धतीचे सुद्धा निर्माण केलं होतं. आणि ह्या सगळ्या सुख सुविधा त्या बागेला मिळाल्या आणि म्हणून थोड्याच दिवसामध्ये त्या बागेला सुद्धा जणू बाळसं आलं. आणि मग ही बाग जणू थाटामध्ये अशी उभी राहिलेली होती. ती बाग जी आहे आता आम्रपालीला तिने त्या बागेला एखाद्या बाळावाने सांभाळलं होतं. म्हणजे लहानाचं मोठं ती सगळं त्या बागेवर एवढं प्रेम करायची की हे वैशाली जी आहे या वैशाली नगरीत येणारा प्रत्येक जण त्या बागेची स्तुती केल्याशिवाय राहत नसेल. ही आम्रपालीची बाग तयार होण्याआधी तथागत जे आहेत त्या ठिकाणी अगोदर येऊन गेले होते. परंतु आताही मात्र भगवान बुद्ध जे आहेत त्या वैशाली नगरीमध्ये येतात तेव्हा तेथील एका जुन्या याच्या अगोदर जे आहे एका जुन्या कुटागर प्रशालेमध्ये वास्तव्याला होते. म्हणजे कुटागर शाळेमध्ये वास्तव्याला होते. आता मात्र भगवान बुद्ध या श्रावस्ती नगरीमध्ये येत असताना त्यांना त्या ठिकाणी हे आम्रपालीचं आम्रवण दिसतं. तिची बाग दिसती. ही बाग जी आहे संपूर्ण सुख आणि सुविधेला दिसून आलेली आहे. पाण्याची व्यवस्था, शांतता आणि फळं फुलं आणि संपूर्ण ही बाग जी आहे त्यांना सुख सुविधा आणि युक्त अशी वाटलेली आहे. आणि म्हणून सगळे भिक्खू संघासहित त्या ठिकाणी ते आलेले आहेत. बगीचेचं ते नियोजनबद्ध रचना या ठिकाणी दिसून आल्यामुळे भगवान बुद्धाचा संघ त्या ठिकाणी थांबलेला आहे. आनंद ही बाग पाहत असताना 1250 भिक्खूसह तिथे थांबण्याचा निश्चय भगवंतांनी केला. आणि आम्रपालीच्या बागेत येताना पाहून वनराईचा तो वनपाल आहे तो वनपाल अतिशय आनंद झाला आणि धावत पळत जाऊन ही शुभ वार्ता मात्र त्याने आता आम्रपालीला सांगितली. आम्रपालीच्या दृष्टीने हे अनुपम एक घटना होती. या ऐतिहासिक घटनेने आम्रपालीचे जीवनच जणू बदलून गेले. तिच्या आयुष्याला एक नवीन अशी कलाटणी मिळाली. ही वार्ता सांगतात आम्रपालीने आपल्या गळ्यातला जो मोत्याचा हार आहे तो हार काढून तिने त्या सेवकाला दिला, बक्षीस म्हणून दिला. आणि भगवंताच्या या दर्शनासाठी ती तयारीसाठी लागलेली आहे. भगवंताने आपल्या बागेत थांबले आहेत अशी बातमी वनपालाने येऊन सांगितली. त्यावेळेस आम्रपालीने फारच आनंद वाटला. ही शुभ वार्ता ऐकल्यानंतर आम्रपालीने आपल्या गळ्यातील मोत्याचा माळ जी आहे त्याला भेट बनवून दिलेली आहे. अरे दादा त्वरित जा आणि सर्व नौकर चौकर घेऊन तुम्ही जा आणि भगवंताच्या सर्व सेवेकडे तुम्ही दक्ष राहा. वनपालाची पाठ फिरताच आम्रपालीने आपल्या सर्व दासदासीला सज्ज केलेला आहे. आपला रथ काढायला सांगितलेला आहे आणि सर्व सारथी घेऊन दासदासी घेऊन आम्रपाली मात्र आता आपल्या आम्रवनाकडे निघाली आहे. वेळ न दवडता सगळ्यांना त्या तिने सज्ज केलं आणि आता आम्रपालीचा काबिला जो आहे आता भगवंताच्या दर्शनासाठी निघाला. ते आपल्या आम्रवनात थांबलेले आहेत. आम्रवनाच्या आदेशावरून सगळ्या दासदासी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि सगळ्यांनी आपला कपिला घेऊन रथ, हत्ती, घोडे जे जे काही या आम्रपालीकडे उपलब्ध होतं शिपाई यांना सगळ्यांना घेऊन ती या ठिकाणी जात आहे. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या सिंहद्वारापर्यंत
त्यापुढे आपल्या सुसज्ज रथातून आपल्या सर्व दासदासी आम्रपाली सोबत आहेत आम्रपालीकडे रवाना झाली. सर्वात पुढे आम्रपालीचा रथ, तिच्या पाठीमागे तिच्या सख्या दासदासीचा रथ, असा सहस्त्र सैन्य दलाची घोडी, पायदळ तुकडी, हत्तीभर भगवंताच्या पूजेसाठी साहित्य, अशा मोठ्या थाटामाटामध्ये आम्रपालीची स्वारी आता मात्र आम्रमनाकडे धावली आहे. भगवंताच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या आम्रपालीपर्यंत, आम्रपालीने जिथपर्यंत त्या बागेमध्ये गेल्यानंतर तिने रथ जो आहे आपला बाजूला ठेवला आणि तिथे भगवंताकडे गेली. भगवंतांना त्या ठिकाणी तिने प्रदक्षिणा केल्या आहेत. प्रदक्षिणा घालून ती मात्र शांतपणे सर्व त्या दासदासी सहित ती आता तिथे डोळे मिटून एकाग्र चित्ताने भगवंताच्या उपदेश अमृताचा आता ती सुद्धा लाभ घेऊ लागली. भगवान बुद्ध मात्र अनित्य बोध या विषयावर भगवंत देशनात येत होते. भगवंताच्या या पवित्र दर्शनाने त्याच्या निर्मळ आणि स्वच्छ, म्हणजे तिच्या निर्मळ आणि स्वच्छ या चित्तामध्ये एक वेगळेच भाव आणि स्पष्ट सोप्या भाषेत प्रवचनाचे, या प्रवचनाने तिला सत्याचे ज्ञान झाले, दुःख कमी करण्याचे ज्ञान मिळाले. आम्रपालीस आजपर्यंत पहिल्यांदाच भगवंताच्या या प्रवचनाचा लाभ मिळाला होता. म्हणजे आतापर्यंत ती तिच्या वैभवामध्ये होती, ती त्याच्यातच या ठिकाणी रत झालेली होती आणि आता मात्र त्या प्रवचनाचा लाभ त्या आम्रपालीला लाभला होता. प्रत्येक शब्द आणि शब्द ती मोठ्या तन्मयतेने या ठिकाणी श्रवण करत होती. तिच्या मनावर देशनीतील या वचन अमृताचा खूप मोठा असा प्रभाव पडलेला आहे. भगवंताचे जे वचन अमृत आहे, म्हणजे जे शब्द बोलत आहे, तर ते वचन अमृत, या वचन अमृताचा खूप मोठा असा प्रभाव पडला. तिच्या मनातील अनेक शंका या ठिकाणी दूर झाल्या. जशी ती एक गणिका होती, नगरवधू होती, नगर शोभुणी होती, जनपद कल्याणी होती. आज तिचा उदरनिर्वाह रूप लावण्याच्या बळावर व्यवस्थित चालला होता. म्हणजे आज तिचा उदरनिर्वाह कशावर चालला होता? तिचं जे काही सौंदर्य होतं, तिचं काही रूप लावण्य होतं, ते उदरनिर्वाह तिच्या रूप लावण्यावर आज हा व्यवस्थितपणे चाललेला होता. हे जरी खरं असलं तरी तिच्या जे प्रवचन या ठिकाणी ऐकत आहे, काय होता विषय? प्रवचनाचा विषय काय होता? विषय सांगितला होता मी आताच. प्रवचनाचा विषय काय होता? प्रवचन द्यायला की भगवान प्रवचन तर द्यायला लागले, पण तो विषय पण मी उच्चारला होता इथे. अनित्य बोध. कोणता विषय होता? अनित्य बोध. या अनित्य बोध देशनेचा, या अनित्य बोध प्रवचनाचा हे वचन अमृत ती आता श्रवण करत आहे. आणि ही श्रवण करत असताना तिला तिच्या या प्रौढ अवस्थेचं काय, तिचं हे सौंदर्य ढळल्यानंतर तिच्या भावी आयुष्याचं काय, तिच्या उत्तर आयुष्याचं काय, तिच्या वृद्धापकाळाचे काय, आजच्या घडीचे देहाचे लावण्य, म्हणजे आजच्या घडीला जो तिचा देह आहे, जे तिचे सौंदर्य आहे, हे तिचं देहाचं लावण्य, हे शारीरिक सौंदर्य, एकंदर कायिक आकर्षण थोडेच अजीवन टिकणार आहे. हे कायिक आकर्षण आहे, ही जवानी आहे, ही अनंत काळ टिकणार आहे का? अजीवन टिकणारी होती का? तिचे हे राणीमान, तिचा हा थाटबाट, तिचा हा मान सन्मान, हे सर्व आज मी तीच तरी कोणत्याही राणी महाराणी तसं भरूनही कमी नव्हतं. म्हणजे राणी आणि महाराणीपेक्षा सुद्धा जर उच्च असं होतं. एखाद्या महाराजाला लाजवीर असंच तिचे हे ऐश्वर्य होतं. थोडक्यात आम्रपाली म्हणजे वैशालीची शोभा, आम्रपाली म्हणजे वैशालीचा दिवाण, आम्रपाली म्हणजे वैशालीचा अभिमान होता. भगवंताच्या समोर बसलेली आम्रपाली त्यांच्या नम्रपणे अभिवादन करून म्हणाली, भगवंत, मला आपल्याशी थोडं बोलायचं आहे. यावर भगवंत म्हणाले, बोल बालिके, बोल, सांग भद्रे, सांग. कसलीही भीती न बाळगता निसंकोचपणे सांग. तुला काही हवे आहे का? भगवंताच्या या प्रेमळ आश्वासनाने, भगवंताच्या या प्रेमळ उच्चाराने, भगवंताच्या या आवाजाने तिला थोडे धैर्य आले. सारे बळ ऐकवटून तथागतासमोर काय बोलावे याची तिने मनातल्या मनात
अगोदर उजळणी केली व मृदू स्वरामध्ये मोठ्या नम्रतेने सारे बळ एकवटून ती म्हणाली, भगवान, माझी आपणास एक विनंती आहे. आपण या अबलेचा प्रस्ताव फेटाळून तर लावणार नाहीत ना? अशी मला बोलण्यापूर्वी भीती वाटते, कारण मी एक गणिका आहे आणि माझे शब्द तुम्ही फेटाळून तर लावणार नाहीत ना? यावर तथागत म्हटले, बोल भद्रे, बोल, भिऊ नकोस. जे काही सांगायचे तर न भीता स्पष्टपणे निसंकोचपणे सांग. भद्रे, मुलगी हा शब्द माता पिता गेल्यानंतर तिला मात्र हा शब्द कुणीही उच्चारला नव्हता, कारण या नगरीमध्ये सगळे श्रेष्ठी, सगळे राजे, सगळे महाराजे, सगळे राजकुमार तिच्या केवळ सौंदर्याचे चाहते झाले होते. आणि हे शब्द भद्रे, मुलगी हा शब्द जणू तिला एक वेगळंच आनंद देऊन गेला. भगवंताच्या या आश्वासनाने तिला थोडं मानसिक बळ प्राप्त झालं. मोठ्या धैर्याने आता मात्र आम्रपाली म्हणाली, भगवंत, आपल्या प्रवचनाने, या आपल्या धम्म देशनेच्या श्रवण लाभाने मी मात्र धन्य धन्य झाले. कृपा करून उद्या सकाळी आपण माझ्या या सप्तमजली प्रसादामध्ये आपले चरण कमळ येऊन माझ्या या भोजनाचं आमंत्रण आपण स्वीकार करा. माझ्यावर आपले फार फार उपकार होतील. त्याचबरोबर मला याचा विश्वास वाटेल की या जगात माझ्यासारख्या आबलेचेही ऐकणारा कोणीतरी आहे असं मला वाटेल. मौन राखून भगवंताने तिचं हे भोजनदान स्वीकार केलं. आपले निमंत्रण स्वीकार केलेले पाहून आम्रपालीला अतिशय असा आनंद झाला. वैशाली नगरीमध्ये भगवंताचा व त्यांच्या या भिक्खू संघाच्या आगमनाचा प्रथम मान ज्याला मिळाला, प्रथम दिवसाच्या भोजनाचा अतिशय महत्व त्या नगरीमध्ये होतं. भगवंताचं आगमन झालं आणि प्रथम दिवसाचं म्हणजे पहिल्या दिवसाचं भोजनाचं आणि त्यांचं स्वागताचं ज्याला मिळालं त्याला मात्र खूप असा मान असे. ते एखाद्या राजे महाराजासारखं असे, एखाद्या मोठ्या श्रेष्ठी आणि सरदार सारखं असे, एखाद्या महंत आणि लोक प्रथम निमंत्रण जे आहे आपल्या पुण्यपदरामध्ये पाडून घेण्यासाठी धावपळ करत असत. आता मात्र हे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी नेहमी सतर्क आणि आतुर असत. आजचा हा पुण्य लाभ मात्र आम्रपालीने आपल्या पदरामध्ये पाडून घेतला होता. आता मात्र हा पुण्य लाभ आम्रपालीस मिळाल्यामुळे तिला आनंद होणे स्वाभाविक होतं. तिने भगवंताच्या हातात 3 प्रदक्षिणा घातल्या आणि हात जोडून अभिवादन केलं, वंदन केलं. भगवंताच्या भोजन व्यवस्थेच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सप्तभूमी महलाकडे सर्व तिच्या दासदासी सोबत, सर्व तिच्या लवादवा सोबत आम्रपाली मात्र आता रथामध्ये आरूढ झाली आणि आनंदाच्या घरामध्ये ती आता चालू लागली. इकडे आम्रपालीने उभ्या केलेल्या नव्या बागेच्या भगवंताच्या दर्शनासाठी फार फार लोक येऊ लागलेले आहेत, एकत्रित झालेले आहेत. केव्हा एकदाची तिथून आम्रपाली हटते आणि आपणास तथागताच्या दर्शनासाठी लाभ मिळेल हे लोकांची गर्दी झाली होती. भगवंताने आपल्या घरचं या ठिकाणी भोजन स्वीकार केलेलं आहे. हे स्वीकारल्यामुळे आम्रपालीच्या आनंदाचा पारा या ठिकाणी उरला नव्हता. तिला एवढा असा आनंद झाला की जीवनात ही एक महान घटनाच तिच्या जीवनामधली होती. या पवित्र क्षणाच्या आठवणीतच आपल्या रथामध्ये ती आता स्वार झाली. या लवाजमा सोबत घेऊन वैशालीकडे तिने आता रथाला कूच केली आणि तिच्या रथाच्या काफिला मोठ्या वेगाने त्या नगरीकडे धावू लागला. वाटेत जे आहे लिच्छवी आणि बाकीचे जे काही राजकुमार आहेत आता भगवंताला पहिला जे भोजनदान आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी निघालेले आहेत. जे लिच्छवी साम्राज्याची राजकुमार आहेत आपल्या रथामधून भगवंताकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. आम्रपालीच्या आम्रवनाकडे येताना दिसले. त्याच्या रंगबेरंगी रथाचा काफिला या पंक्तीबद्ध रीतीने म्हणजे एकामागे एक चालला होता. जेव्हा राजपुरुष आरूढ झालेले या राजपरिवाराचे रथ राजमार्गावर जात असत तेव्हा त्यांच्या रथाचा निर्विघ्नपणे जाता यावे. म्हणजे ज्यावेळेस राजकुमार आणि राजे महाराज जात असत त्यावेळेस
चाललेली आहेत. तेव्हा त्यांच्या रथाचा निर्णय म्हणजे थांबावा लागत असे. तिने आपल्या रथांना या राजमार्गावरून तिनं आपल्या रथाला मात्र खाली घेतलेलं नाही. कारण उलट तिनं मात्र त्या रथाला ते जूला जू, आखण्याला आग आणि चाकाला चाक घासून ती आता मात्र पुढे चालू लागली. जाता जाता राजकुमाराने तिला विचारलं. काय विचारलं? काय ग आम्रपाले, आज तू फारच दिमाखानं आम्हा सर्वांना ओलांडून टकरा देत चालली आहेस. काय भानगड आहे? काय चाललंय? काय भानगड आहे ते तर सांग. आणि अशी येतेस तरी कुठून? असं त्या राजकुमाराने तिला प्रश्न केलेला आहे. आता मात्र ती उत्तर देते. अरे वेड्यांनो, तुम्हाला कुठे माहित आहे माझ्या आनंदाचं नेमकं काय कारण आहे? तर आम्रपालीने जाता जाता मोठ्यानं प्रत्युत्तर त्यांना दिलं. आम्रपाली, तुझ्या या आनंदाचे खरोखरच काय कारण आहे हे तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसे कळेल? राजकुमारांनी पुन्हा तिला विचारलं. आम्रपालीने सर्व वृत्तांत त्या ठिकाणी विशद केला आणि ती म्हणाली, अरे हे राजपुत्रांनो, अरे तथागताच्या उद्याच्या भोजनाचे निमंत्रण देण्यासाठी मी गेली होती आणि भगवंतांनी माझी विनंती मान्य केली आहे. वैशाली नगरीतील पहिल्या दिवसाच्या भोजनाचा पुण्यलाभ एका गणिकेस मिळाला, एका नगरवधूस मिळाला. हे सगळे राजकुमाराला असे विचार करू लागले. असा विचार राजकुमारीने कधी चुकूनही केला नसेल आणि म्हणून ही बातमी जणू त्या नगरीमध्ये वाऱ्यासारखी घुमू लागली. आता जे राजकुमार आहेत ते आता एकूण एकाच्या कानामध्ये बोलत आहेत. 19वे राजपुत्राने फार मोठे आश्चर्य तर झाले, पण या आश्चर्यापेक्षा एक अमुक पुण्य संधी या आपल्या हातातून निष्ठली असं त्या राजकुमाराला वाटू लागलेलं आहे. आणि मग त्याने एकमेकाच्या कानामध्ये थोडी कुजबुज केली आणि मग ते राजकुमार म्हणतात, अरे आम्रपाली, तिला थोडस आमिष दाखवा आणि आपल्याकडे ते आमंत्रण फिरवून घ्या. आता एक जण त्या ठिकाणी जो गीत आहे तो आता बोलतो आम्रपालीला म्हणतो, भगवंताचे निमंत्रण या ठिकाणी स्वीकारलं या आपल्या आसाबद्दल ते स्वतःच दोष देऊ लागले. आणि तिथे त्या आम्रपालीला ते म्हणालेले आहे की म्हणून त्यांचा अभिमान कुठल्या कुठे या ठिकाणी ठसरून गेला आणि त्यांच्या या राजशी गौरवाला ठिकऱ्या होऊन स्वतःच ते आता धिक्कार करू लागले. ते स्वतःच अपराधी सुद्धा समजू लागलेले आहेत. या राजघराण्याचे वंशज असून सुद्धा एक गणिके समोर आम्ही खुजे ठरलो असं त्यांना वाटू लागलं. एका नगरवधूने आमच्यावर कडी केली. तिने पाहता पाहता बाजी मारली. प्रथम भोजनदानाचा पुण्यलाभ तिने मिळवून घेतला आणि असे म्हणून ते स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले. थोडंच द्रव्य लाभ जर दिला, थोडं आमिष टाकून भोजनाचं जे हे पुण्य लाभ आहे हे आपल्याकडे वळवता येईल का असं ते राजकुमार विचार करू लागलेले आहेत. आणि असं विचार करत असताना ते विचार करू लागलेले आहेत, आमच्याकडे हस्तांतरण होतं का हे पाहूया. असे ऐकून ती युवतीला सुचवलं. प्रयत्न करू लागलेले आहेत. प्रयत्न करतात आणि ते म्हणतात की आपण प्रयत्न तर करून पाहू. आणि मग ते राजकुमार पहिल्याच म्हणू लागलेला आहे. धैर्य करून तो आम्रपालीस म्हणाला, हे आम्रपाली, अगं भगवंताच्या निमंत्रणाची उद्याची संधी जर तू आम्हाला दिलीस तर आम्ही तुला 1 लाख सुवर्ण मुद्रा देऊ ना. तू मात्र आम्हाला भगवंताचं भोजन दे, तुला आम्ही 1 लाख सुवर्ण मुद्रा देऊ. हा प्रस्ताव ऐकून त्याचा तिरस्कार करीत आम्रपालीने त्याला उत्तर दिलं, अरे हे राजकुमारांनो, 1 लाख सुवर्ण मुद्राच काय, अरे सभोवतालचा सर्व उपनगरांचा हा वज्जी जणांचा लिच्छवी जणांचा साम्राज्याचं तरी सगळं साम्राज्य जरी तुम्ही माझ्या नावावर केलं तरी मात्र मी तुम्हाला हे भोजन विकणार नाही. हे उत्तर ऐकून लिच्छवी राजकुमार आपल्या माना खाली घातल्या आणि ते आता उद्यानाकडे निघून गेले. आपल्या या निवासस्थानी पोहोचून आम्रपाली भगवंताच्या या स्वागतासाठी आता तयार झालेली आहे. स्वागतासाठी तयार झालेली आहे. रात्र पूर्ण तिने जागून काढलेली आहे. तिने तिचा सप्तभूमी जो महल आहे एखाद्या नववधूला जसं सजवतात तशा पद्धतीने सजवलेला आहे.
वेगवेगळ्या फुलांच्या माळा तिने त्या सप्तमजली महलाला तिने सजवलेला आहे. वेगवेगळ्या रांगोळ्या, वेगवेगळ्या फुलांच्या माळा तिने त्या ठिकाणी घातलेल्या आहे. आणि स्वतःच्या निगराणीखाली तिने पंचपक्वानाचं भोजन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ती आम्रपाली त्या जेवणाची वेळ झालेली सांगून तिने मात्र आता आदेश दिलेला आहे की आता तुम्ही भगवंत आणि त्यांचा संघ जो आहे आता घेऊन या. जीवन धारण करून आपला भिक्षा पात्र या ठिकाणी हातामध्ये घेऊन आम्रपालीच्या घरी आता भगवंताचा काफिला निघालेला आहे. भगवंत आपल्या 1250 या भिक्खू संघ आम्रपालीच्या या निवासस्थानाकडे निघालेला आहे. म्हणजे 12,050 जे आहे असे भिक्खूंचा संघ या ठिकाणी निघालेला आहे. आपल्या या विशाल भिक्खू या वैशालीच्या राजमार्गावरून जात असताना सगळेजण आता त्या ठिकाणी पाहत आहेत. सर्व श्रेष्ठी व्यापारी आपापल्या घरातून येऊन आता पाहत आहेत. भगवंताचे आगमन सप्तभूमी प्रसादाच्या सिंहद्वारात झाल्याबरोबर भगवंत त्यांच्या भिक्खू संघासमोर फुलांच्या वर्षाव त्या ठिकाणी आम्रपालीने केला. त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या राशी आणि राशी लावलेल्या आहेत. आम्रपाली त्या स्वागतासाठी मोठ्या नम्रपणे दोन्ही हात जोडून उभी राहिली. आज मात्र तिच्या रूपाकडे पाहून कुणालाही या ठिकाणी खरं वाटणार नाही, खरे वाटले नाही. तीच ती विश्वविख्यात रूपगर्विता आम्रपालीच आहे का? जी रत्नजडित सुवर्ण अलंकाराच्या जागी जिने आता गळ्यामध्ये आपल्या काहीही घातलं नाही, तिने आपल्या फुलांच्या माळा डोक्याला माळलेल्या नाही, चमचमीत रंगबिरंगी तिने आता रेशमी असं भरजरी वस्त्र परिधान केलेलं नाही. आता मात्र ती शुभ्र वस्त्रात साध्वी अशी संन्याशी दिसून लागलेली आहे. अनुपम सौंदर्याच्या या अभिमानाने आणि घनदाट गर्वाने डोलवणारी मान मात्र आज तिची खाली होती. जो आवाज तिचा पहाडासारखा होता आज मात्र तो नम्र झालेला होता. आवाजात नेहमीची हुकूमत करारबाजी होती, आज मात्र तिच्या आवाजामध्ये लीनता होती. आगत स्वागतानंतर तिने स्वतः भगवंतांना भिक्खू संघात आपल्या हाताने जेवण वाढलेलं आहे. जेवण संपूर्ण भगवंत भिक्खू संघ जेव्हा सप्तभूमी महलाच्या अंगणात विराजमान झाले तेव्हा एका ठिकाणी आम्रपालीने आसन ग्रहण करून आम्रपालीच्या पूजनाच्या पुण्यानुमोदनानंतर तिने भगवंतासमोर नतमस्तक होऊन निवेदन केलं, मी माझ्या आम्रपणावर जीवापाड प्रेम करते. माझ्या स्वतःच्या हाताने या बागेला झाडे लावलेली आहे आणि एखाद्या लहान मुलासारखं मी या झाडांना वाढवलेलं आहे. त्याची निगा राखून त्यांना वाढवलं आहे. आज मी तेच त्यांना आंब्याच्या बागी इतकी प्रिय वस्तू भगवंत माझ्याकडे काहीही नाही आणि आज मात्र मी तुम्हाला ती दान देऊ इच्छिते. जो सप्तमजली महल आहे, जो सप्तमजली प्रसाद आहे भगवंत, तो सुद्धा मी तुम्हाला आज दान देऊ इच्छिते. भगवंताच्या कोणता विषय होता? प्रवचन दिलेला विषय कोणता होता? विषय कोणता होता? भगवंतांनी प्रवचन दिलेला विषय अनित्य बोध. अनित्य बोध या विषयावर भगवंतांनी प्रवचन दिलेलं होतं आणि या अनित्य बोध विषयावर प्रवचन दिलेलं तिच्या चित्तामध्ये एका प्रकाशावाणी धारण करत होतं. अनित्य बोध याचा अर्थ काय आहे? अनित्य बोध याचा अर्थ काय आहे? अनित्य. म्हणजे अनित्य असं काहीही राहणार नाही. या भूतलावर ज्या ज्या या ठिकाणी वस्तू दिसत आहेत त्या अनित्य टिकणाऱ्या नाहीत. त्या कालांतराने क्षणाने त्याच्यामध्ये बदल होणार आहे. संसाराचं जर विचार या ठिकाणी उदाहरण घेतलं तर आजची भाजी उद्या राहणार नाही. आजचा पोळीचा भाकरीचा तुकडा तुम्ही उद्या पहा तिला बुरशी येईल. म्हणजे क्षणाने त्याच्यामध्ये काय होईल? बदल होणार आहे. आजचं जे काही हे रूप आहे, जे काही यौवन आहे, जे काही माझं सौंदर्य आहे, आम्रपाली म्हणते जी सुंदरता, मला त्या सुंदरतेवर या ठिकाणी गर्व वाटत आहे, हा मात्र माझ्या म्हातारपणामध्ये माझं जे यौवन आहे हे ढासळल्यानंतर ती स्वतःला प्रश्न करते की
डोळे घाळत आहे, परंतु म्हातारपणी माझं काय? आणि जे केस माझे पांढरे होणार आहेत, म्हातारपणी माझे डोळे खोल जाणार आहेत, जी गुबरे गाल दिसणार आहे ते पिचकणार आहे, जी त्वचा माझी सोनेरी दिसत आहे ती कालांतराने पातळ होणार आहे आणि माझं जीवन हे ढासळणार आहे. आणि मग माझं काय असं तिला प्रश्न पडतो. त्याच प्रवचनामध्ये भगवंत या ठिकाणी एका कथेच्या माध्यमातून सुद्धा त्या अनित्य बोध समजावून सांगतात. भगवंत म्हणतात एक राजा आणि राणीचं एवढं प्रेम होतं राजाचं त्या राणीवर, खूप प्रेम करायचा. आणि मग त्या राणी वयानुसार ती आता म्हातारी झाली, वृद्ध झाल्यानंतर तिला असंख्य असे आजार जडल्या गेले, असंख्य असे आजार जडल्या गेले आणि असंख्य आजार जडल्यामुळे तिच्या शरीरामध्ये आळ्या सुद्धा पडल्या, तिच्या शरीराचं दुर्गंधी सुटली आणि दुर्गंधी सुटल्यामुळे जीवापर प्रेम करणारा जो राजा आहे, तिचा जो प्रेमी आहे, तो मात्र तिला आता डुकून पाहत नाही आणि तिच्या शरीराचा असा घाण वास सुटलेला आहे आणि म्हणून तिच्याकडे आता कुणीही पाहायला तयार नाही असं त्या अनित्य बोधामध्ये भगवंत तिथे सांगतात. आता ती जी आहे तडपत आहे आणि तिला लक्ष कुणीही देणार नाही आणि म्हणून जे शरीर आहे, हे शरीर जो देह आहे, हा देह कसा आहे? मग नासका आहे. देह कसा आहे? नासलेला देह आहे. जे वरवर दिसतं हे केवळ क्षणाक्षणाने बदलणारं सौंदर्य आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो मराठीमध्ये खूप छान म्हण आहे. काय म्हण आहे? काय म्हण आहे बघा? वास तिथं वास तिथं आणि नंतर वास होतो ना चांगला, आहे की नाही? आणि म्हणून या मासावर कधीही आपण गर्व करायचा नाही, कारण हे जे मास आहे, हे सौंदर्य जे आहे, एक दिवस काय होणार आहे? घसरणार आहे, नष्ट होणार आहे, क्षणाक्षणाने बदलणार आहे. प्रत्येक वेळेस जे आहे आपण या फुलाचं उदाहरण घेत असतो. आजही या फुलाचं आपण उदाहरण घेणार आहोत. हे फुल आज आपल्याला कसं दिसत आहे? सुंदर आणि टवटवीत दिसत आहे. हे फुल आपल्याला हवं असं वाटेल प्रत्येकाला, कारण हे आकर्षक दिसतं, सौंदर्य याचं खुलून दिसतं, कारण हे फुल आता यौवनामध्ये आहे. 2-3 दिवसानं पहा ते फुल कुणाला हातातही धरू वाटणार नाही ना. हे मुरगळा जाईल, चुरगळा जाईल. आता तर चौकळ्यात त्याला खूप पडलं वाटतं फुलाचं उदाहरण. आणि मग हे फुल काय होईल? नष्ट होईल किंवा कोमेतून जाईल आणि मग हे फुल कुणाला सुद्धा हवंसं वाटणार नाही. म्हणजे हे फुल काय होणार आहे? अनित्य होणार आहे. असंच टिकणार आहे का? नाही. आणि म्हणून जर आपल्याला एखादा सुंदर असा महल दिसत असेल, सुंदर असा वाडा दिसत असेल, तर कालांतराने तो सुद्धा ढसळणार आहे. त्याचं सुद्धा सिमेंट काय रेती किंवा त्याचं माती होणार आहे किंवा खिडक्या दरवाजे हे सुद्धा काय होणार आहे? खिडकीड होणार आहेत. त्याला सुद्धा किड्याने खाणार आहेत आणि ते सुद्धा पडका वाडा आपल्याला दिसणार आहे. म्हणजे ती भौतिक वस्तू असो किंवा निर्जीव असो का सजीव वस्तू असो, ती क्षणाक्षणाने तिच्यामध्ये काय होणार आहे? बदल होणार आहे. हे सगळं अनित्य बोधाचं प्रवचन आम्रपालीच्या या मनावर बिंबलं, तिच्या चित्ताला या ठिकाणी मोहून गेलं आणि मग आम्रपालीच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पडला आणि संपूर्ण या ठिकाणी तिनं भगवंताला आता आपली जीवापाड, तिला आवडणारी, तिनं जीवापाड प्रेम केलेलं हे आम्रवण आता भगवंताला दान देते. भगवंताला तिचा जो सप्तमजली महल आहे, प्रसाद आहे, तो सुद्धा भगवंताला ती दान देते आणि भगवंताकडे विनंती करते, भगवंत मला आपल्या या भिक्खू संघामध्ये सामील करून घ्या. भगवंत तिला या भिक्खुनी संघामध्ये सामील करून घेतात. थोड्याच कालावधीमध्ये ती मात्र अहत पद प्राप्त करून घेते आणि मग ती पुढे ती अहत पद प्राप्त करून घेते आणि पुढे म्हणते, एदिस अहुय समुसो जजरो बहु दुःखान मालेय सोकलपत्तितो जरा घरो सच्च विवेचन अन्नत्रथा. माझे शरीर आज जर्जर झालेले आहे. नाना रोगाने यास आपलं आश्रयस्थान बनवले आहे. उखडलेल्या जुन्या घरासारखे माझे हे शरीर दिसत आहे. प्राण्याचे शरीर परिवर्तनशील असते. हे भगवंताचे वचन जे आहे सत्य मला या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि पुढे तिने हात जोडून विनंती केली,
भगवंतानी आजपासून मला आपल्या या पावन धम्मात शरण द्यावे आणि भगवंतानी तिथेच तिला भिक्खुनी संघात प्रवेश देऊन धम्मात सामील करून घेतलेलं आहे. आता मात्र ती भगवंताच्या संघामध्ये सामील झालेली आहे. आता मात्र लोक तिला साध्या रूपामध्ये पाहत आहेत. आता सगळ्यांच्या या हृदयामध्ये आपुलकी प्रेम निर्माण झालेलं आहे आणि सगळे वैशाली नगरी आता मात्र तिला स्नेहाचा निरोप देत आहे. अशा पद्धतीने ही आम्रपाली जी आहे भगवंताच्या या धम्मामध्ये सामील झालेली आहे. या आम्रपालीला या ठिकाणी विराम देण्याच्या अगोदर एका गीताच्या माध्यमातून ही आम्रपाली या ठिकाणी सादर करते आणि इथे थांबते. एका गीताच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आम्रपाली पाहणार आहोत आणि इथे आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जी आम्रपाली जिच्या रूपाचं लावण्य या ठिकाणी होतं, भगवंताच्या भिक्खूंना या ठिकाणी आपलं सौंदर्य भाव